घ्या घ्या. यांनी नाव काढलं आणि लगेच फोन. नको त्या लोकांना 100 वर्ष आयुष्य आहे. तेजा, तुझे काय करत असतं काय माका कळत नाही असं वाटलं तुका? काय गो, माझ्या मंजुषा ताईंका काय वाटेल ते बोलतस, अपमान करतस त्यांचा? लाज शरम आहे का विकलीच ती पण? ए शेवंता, तू मला शिकवू नकोस हा. नाही नाही, तू बघ. हा, तूच बघ. बुका शिकलीस म्हणजे काय शाणी झालीस असं वाटतं काय गो तुका? ए बाय बघा, वल्लरीने सगळा सांगलान मका तू ताईंका काय काय बोललीस ता. परत जर असं वागशील ना तर रवळनाथाची शपथ घेऊन सांगताय तुका, तुझो माझो संबंध संपलो. तू माका वेलीस आणि मी तुका असं समज, कळा? मी एक वेळ तुका सोडीन पण मंजुषा ताईंका सोडायचंय नाही, कळलं तुका? ठेव आता फोन. हे बघ तू ठेवला. झालं तुमच्या मनासारखं. थँक्स. तेजस्वी, मला क्षमा कर. माझ्यामुळे तुम्हा बहिणींमध्ये भांडण झालं. मी समजवते शेवंताला, समजावते की असा टोकाचा निर्णय घेणं योग्य नाही. आता येते मी. तेजा ताई, रिलॅक्स. ओ गॉड. तेजा, हे तू काय केलंस? नाही म्हणजे तो आवाज, तुम्ही आधी शेवंताच्या रूपात होता, अचानक तुम्ही तुमच्या ओरिजिनल रूपात आला. कसं केलं तुम्ही हे सगळं मॅनेज? नाही, तो आवाज काय रेकॉर्ड करून ठेवला होता का तुम्ही? पण एक मिनिट, तुम्ही बोलत होता तेव्हा ती बाई पॉज घेत होती. काय केलंय नेमकं तुम्ही? सांगते. ओ गॉड, काय झालं सांगते. सो जेव्हा तुम्ही मला सांगितलं की ती इकडेच येते वरती, तेव्हा मी लगेच आतमध्ये गेले, चेंज केलं आणि आपली दुसरी शेवंता आहे ना, फेक शेवंता, तिला फोन लावला, तिची मदत घेतली. अगं प्रेरणा, तिला सांगितलं 5 मिनिटांनी, बरोबर 5 मिनिटांनी तुम्हाला कॉल कर आणि शेवंता म्हणून माझ्याशी बोल. आणि तिने परफेक्टली केलाय तिचा जॉब. हे तेजा, अशी सहजासहजी नाही फसणार मंजुषा आपल्या प्लॅन मध्ये. ती आता घरी जाईल आणि पहिली खात्री करेल की शेवंता तिकडे आहे की नाही. एक काम करते, मी आता लगेच जाते आणि तिच्याकडे ना आश्रमात जाण्यासाठी लिफ्ट मागते, म्हणजे तेवढाच वेळ जाईल ना. हे बघा, तोपर्यंत तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून मंजुषाला ही खात्री पटली पाहिजे की तेजा आणि शेवंता या जुळ्या बहिणी आहेत. ओके, हो चालेल. ए कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? तू कोण आहे? माझ्या घरी आईसर आली तू. कोण आहे तू? काय करते इथे? माझ्या घरात उभं राहून मलाच प्रश्न विचारतोयस? पैसे दे, पैसे पाहिजे मला. अरे ताई, ताई मका माफ करा. यो माझा घो असा. काय करतोस तू सर? हा, आणि कामावर नाही गेला? पैसे दे, माका दारू प्यायची आहे. पैसे दे. शिरा पडली तुझ्या तोंडात. कुठून आणू पैसे प्रत्येक वेळी? हा, फुटसूट पैसे मागतात. तू चालतो पहिला इकडनं, तोंड काळा कर. चल. काय बोलली मला? तोंड काळा कर म्हणली. एक डोके टाकीन तुझ्या. काय करतोयस? ठेव आधी, ठेव. पैसे हवेत? हा. हे घे पैसे आणि चालता हो आताच्या आता. या पुढे शेवंताला त्रास दिलास ना तर खबरदार. सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखा संसार आहे. हा, या दारूपायी वाया घालवतोयस. परत दारू प्यायलास आणि शेवंताला त्रास दिलास ना तर याद राख. पाया पडतो तुमच्या. दारू सोडली आज, फक्त पितो शेवटची, मग सोडली. चल निघ. ए तू घरी ये, तुला रागवतो मग. काय भयंकर माणूस आहे, काय भीषण आहे हा.
आणि हा आत आला कसा? ताई तो ना असंच करतो. म्हणजे मी जिथे जिथे काम करते ना तिथे तिथे येतो मका शोधत आणि तमाशे करतो. ताई ताई मका माफ करा, त्याने हैसर येऊन तमाशा केला तो. पण ताई तुम्ही कित्याक त्याला पैसे दिलत? आता तो जाईल, दारू पिईल, टाईट होईल आणि मग परत मारेल रात्री. शेवंता, शेवंता तू का त्रास सहन करतेस सगळा? मुळात त्याचा मार खाऊन का संसार करतेस त्याच्या बरोबर? मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी बघते परदेशात. नाही म्हणजे तू इथे मेहनत करतेच आहेस की तिथे मेहनत कर. तिथे तुला डॉलरमध्ये पैसे मिळतील. इतका पैसा कमावशील ना की एकाच पगारात 3 रिक्षा विकत घेऊ शकतेस. म्हणजे बघ, नीट विचार कर. जायला तयार आहेस का तू? तू तयार असशील तर मी व्यवस्था करते. ताई ताई मी तुमचे कसे आभार मानू? तुम्ही सांगाल ना तिकडे जायला मी तयार आहे ताई. फक्त या नालायक माणसापासून मग वाचवा. शेवंता, मी शब्द देते तुला, तुला तुझ्या योग्य ठिकाणी पोचवेन. स्वतःला खूप हुशार समजते ना ही बाई, पण आज एकाच दिवसात 2-2 वेळा हातोहात फसवलंय आपण तिला आणि साधं लक्षातही नाही आलंय तिच्या. बघ ना, तेजा आणि शेवंता वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, ह्याच्यावर विश्वास बसला तिचा. खरं सांगू का, मला ना हर्षितची ऍक्टिंग बघून खरंच खूप हसायला येत होतं. म्हणजे पण छान केलीस ऍक्टिंग तू, मला आवडली. क्लॅप्स फॉर यू. यार वो भाषा, बोलना इतना मुश्किल था, मैं क्या बताऊं यार आपको. पण एक सांगू का, तुझी ऍक्टिंग बघून तिने मला परदेशात नोकरीची संधी देण्याचं प्रॉमिस केलंय. काय? कळलं का नक्की तुम्हाला? परदेशात नोकरी. तेजा, क्या बात कर रही है? वो तुझे नौकरी के लिए परदेश भेजना चाहती. हे बघ, मला हे काय बरोबर वाटत नाही. उसके इरादे कुछ ठीक नहीं लग रहे. तू समझ रही है, मी तुला नाही जाऊ देऊ शकत. काही काही गडबड झाली तर मतलब मैं तू पॅनिक का होतोयस? हे बघ, ती बाई मला काहीही करू शकणार नाहीये, कळलं? डोंट वरी. आणि हर्षित, ती गेली तर उलट बरं होईल ना आपल्याला. म्हणजे तेजा तिकडे गेली तरच आपला प्लॅन सक्सेस होऊ शकतो ना. नहीं मिठू यार, मैं इसकी जान जोखिम में नहीं डाल सकता. कुछ कुछ हो गया मतलब. एक मिनिट हर्षित दादा, प्लीज काम डाऊन. हे बघा, आमच्यासाठी तेजाताईंची सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे, पण आता दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. आणि ती इतर मुलींना ज्या मार्गाने पाठवते परदेशात, तसंच ती तेजाताईंना सुद्धा पाठवणार. तेजाताई एकदा का त्या मुलींच्या टोळीत गेल्या ना की ती लोकेशन कुठे आहे, तिथे जाऊन काय काय होतं, या सगळ्याचे आपल्याकडे प्रूफ्स येते. आणि एकदा का सगळे पुरावे आपल्याकडे असले तर त्या मंजुषाला आपण रंगे हात पकडू शकू. वलरिता, ये आप जो कह रही है वो मैं समझ रहा हूँ, लेकिन मला तेजाच्या सेफ्टीची भीती वाटते. कुछ ऊपर नीचे हो गया तो मतलब मैं सोच भी नहीं सकता. हर्षित, ऐक ना, हे बघ, तू तू नको टेन्शन घेऊस. तुला माझ्यावर आणि माझ्या मैत्रिणींवर विश्वास आहे ना? माझा आहे. प्लीज आमच्या मैत्रीवर विश्वास ठेव. माझ्या मैत्रिणी मला काहीही होऊ देणार नाहीत. आणि फक्त त्या नाही, तू पण आहेस ना. तू असताना मला काय होणार आहे? डोंट वरी.
कोण कोण आहे समोर या. मला भास झाला कपेल वाचण्याचा. कोण आहे समोर या. उल्लू हे काय हे सोड सोड. उल्लू काय झालं काय? तुम्ही होता बाहेर. वल्लू ऐक, मी म्हटलं तुला सरप्राईज द्यावं म्हणून. सरप्राईज सॉरी घाबरले ना मी. कळतं का तुम्हाला काही. सॉरी 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 सॉरी. काय झालं तुला एवढं घाबरायला? हे सगळं सोडा. तुम्ही आता अचानक कसे काय आलात. ट्रीटमेंट नीट झाली ना. औषधं वगैरे ऑल ओके. वल्लू सगळं सांगतो, तू आधी शांत हो. सॉरी, एवढं का घाबरलीस? काही नाही. माय सासूबाई आई तू काय पण प्रेम ओतू चाललंय आणि ते बी सपशेल दरवाजा उघडा टाकीस. काय ती चिपका चिपकी जरा बी लाजाने राहिल्या तुम्हाला. हा तुला पण नेमकं आत्ताच यायचं होतं का? जरा म्हणून सुखाने जगू देणार नाहीयेस तू. एवढे दिवस मिळाला नाही या लेकांत, तरी बी आई आली तर यांचं थोबाड वाकडं ते वाकडच. इथल्या दिवसांनी आली मी आडी, पण कोण आले काही कौतुक आहे का त्याचं? नाही, यांचं सुरू आपलं चिपका चिपकी. काही खरं नाही रे देवा. हेच पाहिजंय. कुणालाच कौतुक नाही येता, अगदी कुणालाच. तू इतकी मेहनत करतेस, मरमर करतेस, कुणालाच परवा नाहीये ग तुझी. पण शेवंता, तू काळजी करू नकोस. मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेव. मला तुझ्यासाठी खूप वाटतं ग. आपण ना एक काम करूया. आज संध्याकाळी आपण माझ्या मोठ्या साहेबांकडे जाऊया. ते तुला एका चांगल्या ठिकाणी परदेशात नोकरी देतील. भलं होईल तुझं. काय म्हणतात आई? खरंच धन्यवाद. हा आलेच. हॅलो, मी सांगते ते नीट ऐकायचं. वाशीच्या आसपास एका आडगावात आपलं जे गोडाऊन आहे तिथे जायचं. त्याच पिंजऱ्यात सगळे पाखर आहेत. आजच सगळ्यांना बाहेर काढायचंय. आणि यावेळी मला कोणतीही चूक नको आहे. मापात पाप आवडत नाही मला. मी लोकेशन पाठवते. योग्य वेळी तिथे पोहोचा.
शेवंता, माझ्यासाठी जरा चहा ठेव, मला आता बाहेर जायचंय. लोकेशन सेंड. आला लोकेशन. चला आता आपल्याला पटकन निघायला हवा. हो चला. काय काय कुठे निघूया? तू कशाला येतेस? ही ना हिचं पिल्लू ना पोलीस किंवा डिटेक्टिव्ह होणार आहे नंतर. कुठेही जायचं असेल ना अशा कामाला की चला ही रेडी. श्वेताचं असं म्हणणं आहे की तू आता इथे घरी बस, तू यायचं नाहीयेस आमच्याबरोबर. मिठू, श्वेताचं म्हणणं मला कळलंय, पण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये माझी खरंच काहीच हेल्प होऊ शकलेली नाहीये तुम्हाला कोणाला. त्यामुळे मी आत्ता एकदम ठणठणीत आहे, त्यामुळे आपण जाऊया प्लीज, लवकर निघूया. अरे पण बरं ठीक आहे, चला 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 निघा. ए काय कुठं जायचं प्लॅनिंग चाललंय? अजिबात काही प्लॅनिंग करायचं नाही, कारण आम्ही 31 साठी एक मस्तपैकी जबराट प्लॅनिंग केलेलं आहे. येस, आणि त्यात तुम्हा सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. आता तयारी करा, काय की आपला 31चा प्लॅन ऑन आहे. अरे आले आले आपले प्लॅनर आले. अरे हर्षित, मी यांना आपल्या 31च्या प्लॅन बद्दल सांगत होतो, तू पण जरा टिप्स दे ना. हे या बघ ना, या चालल्यात कुठेतरी बाहेर. ओरड त्यांना. हाँ, तो मैं ये सोच रहा था कि अपना 31 का प्लान लेट नाइट है ना, तो आप सब गर्ल्स किसी अच्छे से पार्लर में जाइए, अच्छे से तैयार होके आइए, चांगले चांगले कपडे घाला आणि डायरेक्टली आपण रात्रीच भेटूया, है ना? अच्छा प्लॅन आहे ना? हो हो, मी तेच म्हणत होते. आम्ही तेच बोलत होतो, आम्ही सुद्धा तिथेच जात होतो. हो ना श्वेता ताई? हो हो हो. मस्त मस्त प्लॅन आहे हर्षित, व्हेरी गुड. काय की तुम्ही सगळ्यांनी तयारी करा, आम्ही पार्टीची तयारी करतो. हर्षित, हे तुझे जे काही प्लॅन्स असतात ना, त्याला मी कशी दाद देऊ ना कळतच नाही मला. वा 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 वा. पण आपण पण तयारी करूया काय? आपण पण ह्यांच्यापेक्षा जास्त छान भारी दिसलं पाहिजे की नाही? करूया तयारी. मस्त दिसाल तुम्ही. आता आम्हाला सलून मध्ये जायला उशीर होतोय. चला 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 चला. प्रेरणा लवकर आहे. हो, हो. आणि ऐक, ठीक आहे, घेईल ती काळजी, घेईल. अरे चलो बाय बाय बाय. चलो अंदर जाते हैं, अपना प्लानिंग करते हैं. चल. शेवंता, चल मी निघते, जरा महत्वाचं काम आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी येईपर्यंत तू इथेच थांब. तुम्ही काय जात ताई? म्हणजे आश्रमात जातस काय? असं का विचारतेस? तू येतेस का माझ्यासोबत? नाही नाही ताई, ते म्हणजे मग अंदाज आला असता ना वाईज की तुम्ही कधी परत येणार आहे, ते म्हणून विचारलंय. आश्रमात नाही जाते, पण दुसरं एक महत्वाचं काम आहे, तिथे जायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरीच थांब. आलेच. चहा? नको, आता खूप उशीर होतोय, निघते. एक सेकंड. हॅलो वल्लरी, ऐक, हा तेजाताई बोला. ती मंजुष आहे ना, ती आत्ताच घराच्या बाहेर पडली आहे. तेजाताई डोंट वरी, आम्ही आता तिथेच जायला निघालोय. वाशीमध्ये कुठेतरी कुठल्या तरी गोडाऊनला गेली आहे बहुतेक. आपल्याला लवकरात लवकर त्या मुलींना वाचवलं पाहिजे वल्लरी. मी लोकेशन ऑलरेडी पाठवलंय बघ तुम्हाला. हो, तुझे लोकेशन पाठवलंय ना, ते मॅपवर टाकलंय. 1.5 तास दाखवतो, आम्ही पोचतो. गुड. हे बघ, आम्ही पोहोचतो तिथे व्यवस्थित, पण तू काळजी घे स्वतःची, सावध राहा प्लीज. हो तेजाताई, प्लीज बी अलर्ट. आणि काही वेगळी हालचाल वाटली तर प्लीज आम्हाला फोन करून कळवा. हा, आता आम्ही निघतोय. बाय. हो ठीक आहे, चालेल. बाय. बाय. चला निघूया आपण.
आपण हे जे काय प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करतो ना, रिफ्रेशिंग वाटतं ना, ही एनर्जी येते ना अशी. एकदम बरोबर, एकदम बरोबर. तुम्हाला माहितीये का, हा? वल्लनचं नवीन वर्ष चांगलं जावं म्हणून मी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिला छान गिफ्ट द्या. हे काय रे? तिच्या आवडीचं पुस्तक. वा वा वा. हे हर्षित, तू काय देणार आहे रे? यार तेजाला काय गिफ्ट देऊ ना मला समजत नाही यार. मतलब मी जे देतो ते तिला आवडत नाही आणि तिला जे आवडतं ते मला पटत नाही. एक काम कर ना, तू ना तिला बर्फाची लादी दे. यो? म्हणजे काय, ती डोक्यावर ठेवल्याने थंड होईल. ते कैलास, तू काय देणार आहे गिफ्ट? मी आहे ना यावेळेस काहीतरी वेगळंच देणार आहे. काय रे? सरप्राईज आहे, सरप्राईज. अरे सरप्राईज आहे, दिल्यानंतर कळेलच. सांग ना, ते मज्जा येते. ए माझं सोड, तू काय देणार आहेस ते सांग. हा, मी तर एकदम हटके गिफ्ट देणार आहे. अरे वा यार. मी तिला वेगवेगळी लोणची देणार आहे. अरे म्हणजे तिला लोणचं खायच्या डोळ्या लागलेत ना, म्हणून. म्हणजे काय, ती लोणचं खायला खुश होईल, ती पण खुश, पिल्लू पण खुश.